नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नवी मुंबई महानगरपालिका संचालित माध्यमिक शाळा क्रमांक 112 करावे नवी मुंबई या शाळेतील शिक्षिका सुमन सायमोते तुमचं ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणात स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 अभ्यासणार आहोत। तर या पाठात आपण काय काय अभ्यासणार आहोत, तर सुरुवातीला आपण प्रजनन म्हणजे काय, प्रजननाचे प्रकार, अलैंगिक आणि लैंगिक प्रजननाचा अभ्यास करणार आहे। त्यानंतर प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान, प्रजननाच्या बाबतीत आधुनिक तंत्रज्ञान कशा प्रकारे बदलत गेले ते दाखवणार आहोत। यानंतर लैंगिक आरोग्य कसे सुरक्षित ठेवावे याचा अभ्यास करणार आहोत आणि लोकसंख्या विस्फोट कसा होत आहे हे पाहणार आहोत। तर गेल्या वर्षी आपण विज्ञानामध्ये बरंच काही शिकलेलं आहे। सजीवातील जीवन प्रक्रिया कशा होतात, कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आहे त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया। या सर्व जीवन प्रक्रियांमध्ये कोणकोणत्या जीवन प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत, तर पोषण, श्वसन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, प्रतिसाद, संवेदना या सगळ्या जीवन प्रक्रिया आपण यापूर्वी शिकलेल्या आहेत। प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेतच। या वेगवेगळ्या जीवन प्रक्रियांसारखीच अजून एक जीवन प्रक्रिया सजीवांमध्ये आढळते, ती म्हणजे प्रजनन। परंतु प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसते, तर तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी प्रजनन सजीवाला मदत करते। याशिवाय आपण पेशी विभाजनाचे प्रकारसुद्धा गेल्या वर्षी अभ्यासलेले आहेत, त्याचं पुन्हा एकदा रिव्हिजन करूया। पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, सूत्री विभाजन, एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात आणि यामध्ये गुणसूत्रांची संख्या बदलत नाही, याला सूत्री विभाजन म्हणतात। दुसरा प्रकार आहे अर्धसूत्री विभाजन, याच्यामध्ये एका जनक पेशीपासून 4 जन्यपेशी तयार होतात आणि याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होते। आता या सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजनाच्या आधारेच आपण लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजननाचा अभ्यास करणार आहोत। आता खालील काही चित्र दिसणार आहेत तुम्हाला, तर या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर कोणत्या जीवन प्रक्रिया तुमच्या लक्षात येतात? पहिल्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला, तर पहिल्या चित्रामध्ये एक रोपाची फांदी लावलेली दिसते, ज्याला मुळे येऊन त्यापासून नवीन रोप तयार झालेला आहे। दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर दुसऱ्या चित्रामध्ये कोंबडी अंडी घालताना दाखवलेली आहे। तिसऱ्या चित्रामध्ये एक बी आहे जो रुजून त्यापासून नवीन अंकुर आणि नवे मूळ फुटलेले दिसत आहे आणि चौथ्या चित्रामध्ये विभाजनासारखी प्रक्रिया तुम्हाला दिसत आहे। मग आता या सगळ्या चित्रांचं निरीक्षण केल्यावर तुमच्या काय लक्षात येतं, तर ही सगळी चित्रे प्रजननाच्या संबंधित आहेत हे तुमच्या लक्षात येतं। मग हे प्रजनन म्हणजे नेमकं काय ते आता आपण पाहणार आहोत। तर एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात। सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे प्रजनन। प्रत्येक प्रजातीची उत्क्रांती ही प्रजननामुळेच होते, म्हणजे प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असणाऱ्या कारणांपैकी प्रजनन हे एक महत्त्वपूर्ण कारण आहे। आता आपण प्रजननाचे प्रकार बघूया। प्रजननाचे मुख्य 2 प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे लैंगिक प्रजनन आणि दुसरा प्रकार आहे अलैंगिक प्रजनन। आता लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन कोणत्या सजीवांमध्ये घडतं आणि ते कशा प्रकारे घडतं याचा आपण सविस्तर अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत। सुरुवातीला आपण अलैंगिक प्रजननाबद्दल बघूया। युग्मक निर्मितीपैकी एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवनिर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन। 2 भिन्न पेशींच्या युग्मकाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा मूळ तंतोतंत त्या मूळ सजीवासारखाच असतो। या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवांची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते। याच्यामध्ये जननिक विचरणाचा अभाव हा याचा तोटा आहे, म्हणजे एकाच सजीवापासून दुसरा सजीव तयार होत असल्यामुळे जननिक विचरण याच्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि
याचा फायदा म्हणजे वेगाने होणारे प्रजनन. अलैंगिक प्रजननामध्ये वेगाने प्रजातींची वाढ होत असते. सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आपल्याला माहीतच आहे, सजीवांमध्ये एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव असे दोन प्रकार पडतात. आपण आता एकपेशीय सजीवांमध्ये प्रजनन कशा प्रकारे होते आणि बहुपेशीय सजीवांमध्ये प्रजनन कशा प्रकारे होते याचा अभ्यास करणार आहेत. एकपेशीय सजीवांमधील प्रजननाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे द्विविभाजन, दुसरा प्रकार आहे बहुविभाजन आणि तिसरा प्रकार आहे कलिकायन. तर बहुपेशीय सजीवांमधील प्रजननाचे 5 टप्पे, 5 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे खंडीभवन, दुसरा प्रकार आहे पुनर्जनन, तिसरा प्रकार आहे मुकुलायन, चौथा प्रकार आहे शाकीय प्रजनन आणि 5वा प्रकार आहे बीजाणुनिर्मिती. तर सुरुवातीला आपण एकपेशीय सजीवांमधील प्रजननाचा अभ्यास करूया. एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते. त्यातला पहिला प्रकार आहे द्विविभाजन. आदिकेंद्रकी सजीव, जीवाणू, आदिजीव जसे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्यकेंद्रकी सजीव, हरितलवके, तंतुकणिका ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. तर सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष हा वेगवेगळा असतो. म्हणजे काही सजीवांमध्ये विभाजन हे उभ्या पद्धतीने होते, तर काही सजीवांमध्ये विभाजन हे आडव्या पद्धतीने होते. अमिबा हा विशिष्ट आकार नसलेला प्राणी आहे, त्यामुळे कोणत्याही अक्षातून तो विभागला जाऊ शकतो आणि त्याचे 2 भाग होतात, म्हणून त्याला साधे द्विविभाजन म्हणतात. जर आपण पॅरामेशियमचा विचार केला तर पॅरामेशियम याचे आडवे पद्धतीने द्विविभाजन होते आणि युग्लिना या सजीवाचे उभ्या पद्धतीने विभाजन होते. सजीवांमध्ये विभाजन शक्यतो अनुकूल परिस्थितीमध्येच होते. अनुकूल परिस्थिती म्हणजे त्यांना योग्य प्रकारे मुबलक जर अन्न उपलब्ध असेल तर त्याच वेळी ते प्रजनन करू शकतात. तर अमिबा, पॅरामेशियम किंवा युग्लिना हे एकपेशीय सजीव कशा पद्धतीने द्विविभाजन करतात याचा आपण एक व्हिडिओ पाहूया. तर याच्यामध्ये तुम्हाला अमिबा दिसतं, दुसरी आकृती आहे पॅरामेशियम आणि तिसरी आकृती आहे युग्लिना. तर अमिबा हे केंद्रक आहे अमिबाचं. याच्यामध्ये केंद्रकाचे सुरुवातीला 2 भाग होताना दिसत आहेत तुम्हाला. केंद्रक 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे आणि या जनक अमिबाचे 2 नवजात अमिबांमध्ये विभागणी झालेली तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी आकृती आहे पॅरामेशियम. जनक पॅरामेशियममध्ये आडव्या पद्धतीने विभाजन होतं. इथे तुम्हाला दिसत आहेत आडव्या पद्धतीने 2 सुरुवातीला केंद्रकाचं विभाजन झालं आणि नंतर 2 पॅरामेशियम वेगवेगळे झाले. आता हा आहे युग्लिना. युग्लिनामध्ये सुद्धा सुरुवातीला 2 केंद्रक वेगवेगळे झाले आणि नंतर युग्लिनाचं बरोबर उभ्या पद्धतीने, उभी रेष दिसते, उभ्या पद्धतीने 2 भाग झालेले दिसत आहेत. म्हणजे हे युग्लिनाचं विभाजन आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत बहुविभाजन. एकपेशीय सजीवांमधील विभाजनामध्ये आपण 3 प्रकार पाहिले. 3 प्रकार पाहिले, द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन. त्यातला हा दुसरा प्रकार आहे बहुविभाजन. अमिबा आणि काही पेशी आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात. अमिबा जर पुरेसे अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर द्विविभाजन करतो आणि काही विशिष्ट प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबाचे बहुविभाजन घडून येते. ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते त्यावेळी अमिबा छद्मपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. त्याने हालचाल थांबवल्यामुळे त्याचा गोलाकार आकार होतो आणि त्याच्या पटलाभोवती कठीण संरक्षण कवच तयार होते. अशा कवचबद्ध अमिबाला आपण किंवा कोणत्याही सजीवाला पुटी म्हणतात. म्हणजे तो पुटी तयार करतो. पुटीमध्ये फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. म्हणजे केंद्रक अनेक भागांमध्ये वेगवेगळा विभागला जातो आणि अनेक केंद्रके तयार होतात आणि मग त्यानुसार पेशीद्रव्याचे सुद्धा विभाजन होते आणि मग अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात.
जेव्हा अनुकूल परिस्थिती तयार होते किंवा मुबलक प्रमाणामध्ये अन्न पुरवठा व्हायला लागतो तेव्हा ती पुटी आपोआप फुटते आणि त्याच्यातून अनेक छोटे छोटे अमिबा बाहेर पडतात. त्यांना अमिबाळे असे म्हणतात. इथे आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत अमिबाचा. तुम्हाला दिसतंय हा अमिबा आहे. काही विशिष्ट परिस्थितीत म्हणजे जेव्हा अन्नाचा पुरवठा होत नसेल तेव्हा हे जे छद्मपाद आहे बाहेरचा तो गोलाकार आकार धारण करत आहे. याच्या सेंटरला आपल्याला केंद्रक दिसतंय. तर या केंद्रकाचे सूत्री पद्धतीने किंवा असूत्री पद्धतीने विभाजन होते. त्याचे 2 भाग, 4 भाग, 8 भाग असे छोटे छोटे बरेच भाग झालेले दिसत आहेत. छोट्या छोट्या भागांमध्ये सुरुवातीला केंद्रक विभागले जाते आणि नंतर काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की या पुटीमध्ये ही बाहेरचं कवच याला पुटी म्हणतात. ही पुटी फुटते आणि याच्यातून अनेक छोटे छोटे अमिबाळे ही बाहेर आलेली पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने अमिबामध्ये बहुविभाजन घडून येते. यानंतर कलिकायन. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने प्रजनन होतं. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात, ज्याला आपण जनक पेशी असे म्हणतो. या जनक पेशीला एक बारीकसा फुगवटा येतो आणि तो फुगवटा म्हणजे कलिका असते, त्याला कलिका म्हणतात. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व म्हणून वाढू लागते. तर आपण कलिकायन कोणत्या प्रकारे होतं ते पाहणार आहोत. कलिकायन हे किण्वामध्ये घडून येते. याच्यामध्ये बघा या किण्वाला इथे छोटासा फुगवटा आलेला दिसतो. त्यानंतर हे ऑरेंज कलरचं आहे हे केंद्रक दिसतंय. या केंद्रकाचं विभाजन होताना दिसतंय. केंद्रक विभागला जाऊन त्या छोट्याशा फुगवट्यामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर हळूहळू हा फुगवटा मोठा होतो आणि तो मूळ किण्व पेशीपासून वेगळा होतो. याला आपण नवजात किण्व म्हणू शकतो. अशा प्रकारे किण्वामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन पाहायला मिळते. यानंतर आपण पुढचा बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.